सामना आजच्या दिवसातला आपण पाहत आहोत। चित्त थरारक लढती इथे संपुष्टात येत असताना जे पाहायला मिळाल्या, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। स्वतः कर्णधार मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत विवेक ठाकूर आणि त्याच्या साथीला प्रमोद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात। चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या। सुशांत तांडेल साहेब, वैभवजी कडू साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा भला मोठा सोहळा आज आपण पाहत आहोत। चौथं पर्व आहे। पहिलं पर्व जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पागोट्यामधून सुरुवात झाली, तिथून चिरलेच्या मैदानावरती गेली, तिथून ही स्पर्धा मोठ्या जुईला गेली आणि मोठ्या जुईनंतर कोटनाका उरण मध्ये अर्थात उरण शहरामध्ये ही स्पर्धा आली आहे। हे चौथं पर्व आपण पाहत आहोत। दमदार, दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे आणि आज या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला मिळाली, त्याकरिता मी विशेष करून आयोजकांचे आभारी असेन की या स्पर्धेचा एक छोटासा घटक मला बनण्याची तुम्ही संधी दिलात। महत्त्वपूर्ण सामने आज आपण पाहिले, चित्तथरारक लढती पाहायला मिळाल्या, नवीन गाथा आणि कथा लिहिल्या गेल्या आज या स्पर्धेमध्ये। कारण अलंकारने घेतलेली डबल विकेट हॅट्रिक तीही चर्चेचे विषय राहिली। सामना सुपर ओव्हर मध्ये गेला, तीही चर्चेचे विषय राहिली। एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळाले। शुभम पहिला बॉल खोलात टाकला, ही खासियत आहे या खेळाडूची। सुरुवात दमदार केली आहे, शानदार केली आहे आणि जानदार देखील। खोलात टाकलेला चेंडू अर्थात शुभम डाकीच्या माध्यमातून आपण पाहिला। वेगवान गोलंदाजीसाठी तो जाणला जातो। आपली सटीकता, आपली लेंथ अँड लाईन, सर्व गुण संपन्न असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना प्रमोद पाटील आणि विवेक ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। शुभम डाकीने पहिला बॉल हाताळला, जो खोलात पाहायला मिळाला। एक सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रनवे मध्ये थोडासा बिघाड झाला आणि या कारणास्तव इथे आपण पाहिलं ना तर गोलंदाज थांबतोय। या गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण काहीतरी विपरीत घडू नये। किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर संघ आपल्याकडून काही ना काही तरी चुका होऊ नये यासाठी थांबणं फार महत्वाचं राहतं आणि तो थांबला। पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध, परंतु अवांतर चेंडू इथे येतोय। व्हाईट बॉल। चेंडू तो लपवण्यासाठी किंवा एक्स्ट्रा धाव लपवण्यासाठी असा प्रयत्न करण्यात येतो। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय। हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय, हदभर वळण घेतोय। गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी टाकलेले हे बॉल आहेत ना, एखाद्या फिरकी पटूलाही लाजवतील अशा पद्धतीची गोलंदाजी जलदगती जो गोलंदाज करतायत। हाफ ट्रॅकर होता, बादशाह झेल, धरणीला दान इथे दिलाय। सहज साधा सोपा झेल निसटलाय, परंतु फेकी देखील थोडी स्क्वेअर झाली आहे। रन्स इथे येत आहेत, 2 धावा आल्यात। अशा रीतीचे कॅचेस अशा मोमेंटला येऊन आणि अशा स्टेज वरती येऊन तुम्ही सोडू शकत नाही। कॅचेस टिपायला हव्यात, कारण ज्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडलाय, ज्यांनी 85 धावांची भागीदारी रचण्यामध्ये एक महत्वाचं योगदान दिलेलं पाहायला मिळालं आणि संघाचा कर्णधार आहे तो। उसळणं आणि कोसळणं त्याच्या रक्तामध्ये आहे। तो जर का जास्त काळ थांबला तर धाबा निश्चितच मोठ्या खोऱ्याने गोळा करेल, यात मात्र शंका नाही। हलक्या हाताने संयमाने खेळतोय, पहा धीरोधार्तता किती आहे चांगली त्याच्याकडे। क्रिकेट केवळ षटकार आणि चौकाराने बनत नाही, मोठ्या फटक्याने बनत नाही, मोठ्या स्ट्रोकने बनत नाही। त्यासाठी संयम ही चांगला असावा लागतो, धीरोधार्तता ही चांगली असावी लागते आणि ती बाळगावी लागेल। कारण क्रिकेटमध्ये काही अंशी आपण पाहिलं ना तर सिंगल डबल्स नंतर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी बाउंड्रीज बॉल आपल्याला मिळतात, सिक्सर साठीचे बॉल बनलेले असतात ते देखील मिळतात। या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमो अर्थात केतनजी सेठ यांची आवृत्ती वापरली जाते। सिक्सर सुप्रीमोचा बॉल धापलकावरती येते 5। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा हॉरिझॉन्टल बॅक स्ट्रोकने खेळला होता। क्षेत्ररक्षक दूर वेगाने आलेत, क्या बात आहे। दिनेश बंडा वेगाने चेंडूवरती येत असताना रन्स इथे आले ती केवळ एकेरी दुहेरीने संघाची धावफलक इथे हलते ठेवण्याचा प्रयत्न केलाय। 6 धावा धावफलकावरती आहेत। पावलेच्या षटकामध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाही आहे। शुभम डाकी ज्या वेगाने गोलंदाजी करतोय ना, ही बाब तितकीशी सोपी नाही की त्याच्या अगेन्स्ट आपण मोठे स्ट्रोक खेळू शकू।
यावेळेला खोलात फास्ट अँड फ्युरियस चेंडू कधी आला कधी निघून गेला, फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. या पलीकडे काहीच नाही, इतका प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. खेळपट्टीचा वापर करतो, डेटला हिट करतो, चेंडू उसळी घेणारे राहतात. अर्थात गोलंदाजी करत असताना एक फ्रूट सलाड गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो ना, ती फ्रूट सलाड गोलंदाजी तो करतो. त्याच्याकडे यॉर्कर आहेत, त्याच्याकडे हाफ ट्रॅकर आहेत, गुडलेनचे चेंडू आहेत. हा बॉल इथे जागा बनवली आहे, शेवटच्या बॉलला पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चणचणीत चौकार. पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. शुभमने अगदी गोलंदाजांवरती वरचढ ठरला होता. अगदी त्याच वेळेला गुडलेन स्पॉट वरतून राईज होणाऱ्या डिलिव्हरी त्याने हाताळली. त्याच्यावरती काय क्लासिकल अंदाजामध्ये प्रतिम फॉर्मामध्ये राहिलाय. उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. अंपायर साठी मी दिलेला मेसेज आता मात्र रिटर्न घेतोय, कारण लाईव्ह टीमने सांगितलं येस ओके आहे पुढील कार्य, तुम्ही डीआरएस घेऊ शकता. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 20 खेळाडू बाद झाला. एक डीजेच्या माध्यमातून मधून संगीत. डीजे मॅडी यांना तुम्ही ऐकता आहात. धावफलकावरती आता 20 ला 1. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या करंट रन रेटने धावा येतात. 10च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळाला शुभमला पुनश्च पाचारण करण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या, त्या 10. त्याला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो आहोत. एक्स्ट्रा 1 आली आहे. अभांत स्वरूपाचा बॉल एकच येत असताना पाहायला मिळाला. शुभम पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाजीसाठी तो नेहमी जाणला जातो. जणू काही एकंदरीत गोफणीतून दगड टाकावे ना त्या रीतीने तो गोलंदाजी करतो. पहा, ही बाब सोपी नाही आहे. त्याला तुम्ही अटॅक करू शकत नाही. मोठे स्ट्रोक सहजासहजी तो खेळू देत नाही. ज्या रीतीची कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू आला. 20 धावा धावफलकावरती स्थिरावल्या. कॅप्टन इथे अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इंटेंट चांगला, अप्रोच चांगला, वज्र निर्धार त्याने केलाय मोठे स्ट्रोक खेळण्याचा, परंतु अगदी त्याच वेळेला ते रन्स येतील की नाही ही चिंता. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या दिशेने जुगल आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. त्याने सांगितलंय मैं हूं ना. चेंडूला इथे अडवल्या. संघासाठी 4 धावा सेव्ह केल्यात. काय उसळी घेणाऱ्या बॉलला तो उडता चिता इथे बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाला. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. ग्रेट पीस ऑफ. आणि अर्थात त्याने बॉडीचं संतुलन बनवत असताना षटकार अडवला. हलक्या हाताने केला. पहा, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ही गोष्ट होणारच होती, कारण एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर अर्थातच देहबोली ही आक्रमक करतात गोलंदाज. आणि जलद गतीचा गोलंदाज ज्याच्यावरती आक्रमण केली जातात ना, त्यावेळेला ते अधिक आक्रमक होत असताना पाहायला मिळतात. कारण एकंदरीत पाहिलं ना तर तुम्ही एकंदरीत विचार केला तर 38 सर्कलच्या सुरुवातीपासून तो आपला रनअपला सुरुवात करतो. सर्वाधिक मोठा रनअप घेणारा आजच्या दिवसामध्ये मी पाहिलेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. त्याच्या अगेन्स्ट जर एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर त्याचा आविर्भाव किंवा अगदी त्याची देहबोली ही आक्रमक होणारच आहे, कारण तो मोठ्या फटक्यासाठीच प्रयत्न करेल. स्कोर कार्ड वरती धावा त्या 22. 1 खेळाडू झाला बाद. जिथे आपण पाहतोय ना, बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती कर्णधार विवेक. यावेळेला खोला टाकला. एक्स्ट्रा खबरला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येते. सिंगलच्या पलीकडे जास्तीचं काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावा येत असताना इथे पाहायला मिळतात. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती वधारत असताना जाऊन पोहोचते. 23 धावा धावफलकावरती आहेत. आगामी कालावधीमध्ये या उरण तालुक्याचं क्रिकेट बहरात येत असताना पाहायला मिळेल, परंतु या उरण प्रीमियर लीगने सर्वांनाच अक्षरशः मंत्रमुग्ध केलंय. क्रिकेटचे चित्त थरारक लढती आपण पाहतोय. अर्धशतकवीर जास्तीचे पाहायला मिळालेत.
हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला, व्हाईट बॉल येतो, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धावा शुभम डाकीच्या माध्यमातून जास्तीचा खर्च करण्यात आल्यात. आपला वेग जो आहे ना तो कामी त्याच वेळेला येतो ना ज्यावेळेला आपला टप्पा चांगला असतो. आपल्याला सुवर्ण मध्ये पडणं अत्यंत गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये कलेक्शन थोडस दूर राहिलं, खराब झालं म्हणून की काय 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 6, एकंदरीत 2 षटकांचा स्पेल संपला शुभम डाकीचा. सफल नाही, 2 षटकांमध्ये 16 धावा त्याने खर्च केला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 ला 1. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण पुढे एक इनिंग बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊया. सुबोध धरणे रायगड जिल्हा लेदर बॉल खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टेनिस क्रिकेट मध्ये देखील त्याच्या नावावरती शतक पाहायला मिळतं आणि लेदर बॉल मध्ये देखील त्याच्या नावावरती शतक आहे. असा अष्टपैलू खेळाडू जिथे आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना सुबोध धरणे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. एक स्वतः क्रिकेट कोच देखील आहेत. लेदर बॉल, टेनिस बॉल ज्यांच्या नावावरती शतक पाहायला मिळालं, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. सुबोधजी धरणे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक असं स्वागत आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चालला हा खेळ, खेळाडू बाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. हा बॉल पहा, हाफ ट्रॅकर टाकला, बॅटचा स्टिकर जवळ लागला, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि म्हणून की काय इथे सहज साधा सोपा झेल पॉइंट मध्ये सुपूर्द करत असताना खेळाडू क्रमांक बाद होतोय. तो दुसरा नवीन बॅटर अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. साहिल पाटीलला पहिल्या चेंडूवरती सफलता त्याने प्राप्त केली आहे, पहिल्या बॉलवरती सफलता त्याला मिळाली आहे. अर्थात घवघवीत यश त्याने संपादन केलं पहिल्या चेंडूवरती आणि जशी ही सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकला, हलक्या हाताने ड्रायव्हिंग लेन वरती होता, ड्रॉय केलं, डिफेक्टच्या कव्हरला क्षेत्ररक्षक एक सिंगल आली आहे. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाहीये. साहिल पाटीलचं जी ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली, अर्थात पहिला चेंडू ज्याने हाफ ट्रॅकर टाकला, दुसरा चेंडू जिथे मात्र फुलर लेनच्या हातात असताना पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये वैविध्यता नेहमीच गोलंदाजाकडे असायला हवी असते आणि ती वैविध्यता आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती 27 ला 2. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या मिळालेली संधी प्रयत्न केलं की चांगलं काम व्हावं, कारण माझ्यासाठी ही शेवटचं सत्र राहील. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या आठवणी घेऊन जाईन, कारण अलंकारची डबल हॅट्रिक अगदी पाहायला मिळाली, 2 अर्धशतक पाहायला मिळाले, सुपर ओव्हर पाहायला मिळाला आणि चित्त थरारक लढती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवले. हा फटका मिस टायमिंग आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वॅकन्सी एरिया डीप मधून येईल, 1 धाव आली आहे. अक्षय चेंडूवरती त्वरित खेळाडूंना येण्यासाठी सातत्याने साहिलला आपण पाहतोय की तो इथे आवाज देत असताना पाहायला मिळाला. रन्स आल्या ते एकंदरीत 2, संघाची धावसंख्या 29 ला 2, 29 रन्स ऑन दी बोर्ड. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. उरण प्रीमियर लीग लोअर फुल टोज होता, ऑन साइडला केलाय, टर्न केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे झालेला नाहीये, बॅकअप इथे खराब होतं, परंतु दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात अटळ आहे, लेफ्ट हँडर आणि घणाघाती बॅटर अलंकार तांडेल बाद.
खेळाडू बाद होत असताना एकंदरीत आपण पाहतो ना, एखादी ट्रेन वेगाने येते आणि रूळ ओलांडण्याचा प्रयत्न जर का आपण केला ना, तर अर्थातच हा त्याला अपघात नव्हे तर मी त्याला आत्महत्या म्हणेन. ही धाव नव्हतीच मुळात आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. अलंकार बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रुपेजी पाटील, सचिनजी म्हात्रे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सागर मैदानाच्या आतमध्ये, सागर बेटकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. साहिल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड, आणखीन एक खेळाडू बाद. 1 more विकेट डाऊन. अर्थात एक सांघिक यश आणि दुसरं यश ते वैयक्तिक राहिलं. विकेट आल्या या गोष्टीला महत्व आहे आणि अर्थातच आपण पाहतो हे कमबॅक करणारे षटक. 30-4 ही सद्य परिस्थिती. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातली शेवटची मॅच. इथे जिंकणारा संघ पुढे क्वालिफाय होईल आणि ज्या अर्थात सुपर 7 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात धावफलकावरती दादा आपल्या माहितीसाठी 30-4 आहेत. सुपर 7 होणार आहे. अर्थात सुपर 7 होणार. अर्थात कदाचित रनिंग बिटवीन विकेट चॅलेंज पाहायला मिळेल, कदाचित जिथे थ्रो पाहायला मिळेल, कदाचित चिठ्ठी पाहायला मिळेल. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. आयोजकांची जे काही निर्णय घेतले असतील त्याचे अंमलात आणले जाईल. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड केला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एक धाव निश्चितच इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. 31-4 4 षटकांचा खेळ संपला. संघाच्या अडचणी वाढू लागल्यात. 5 षटकांच्या मॅच मध्ये केवळ नाममात्र 31 धावा आहेत. साहिलने ज्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये जिथे 5 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. या एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. शेवटचं षटक राहिले या 17तील शेष, परंतु ते होईल का विशेष. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. 31-4 शेवटच्या आणि निर्णायक षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित करण्यात आलंय. पूर्वेशाला या षटकासाठी पाचारण करण्यात आलंय. या विभागाला, या तालुक्यालाही पूर्व आणि पश्चिम विभाग आहेत, कारण काही तालुक्यांचे पूर्व आणि पश्चिम विभाग पाहायला मिळतात जिथे क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना आपण सातत्याने पाहिल्या. मैदानाच्या आतमध्ये तितकंसं चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये अद्याप धावा येणं गरजेचं राहील, कारण शेवटचा सामना आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग जे दाटून संख्येने आला ना, त्यांना षटकार आणि चौकार पाहिजे. एकंदरीत या इनिंग मध्ये केवळ 1 षटकार आलाय, तोही आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये जो अलंकारच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती त्याने ठोकला होता. गोलंदाज पहिला बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. दिनेश बंडा फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. फेकी चांगली झाली इथे. यस, जिथे गोलंदाज थोडासा अगदी सतर्क पाहायला मिळाला नाही आणि म्हणून की काय इथे रन्स इथे केवळ 1 येत असताना पाहायला मिळाले. 32-4 शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. उरण प्रीमियर लीगचा आपण अनुभव घेतो. या चित्तथरारक लढतींचा महत्वाचा सामना आपल्या भेटीला. जिंकणारा संघ सुपर 7 मध्ये क्वालिफाय करेल. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. वॅकंट एरिया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हालाय चौकार.
षटकारा जास्तीचा वेळ घेऊ नका, पहा प्रत्येक स्टँड इथे दाखवण्यात येत आहेत. कॅमेरामॅनांना सतर्क असावा लागतो. लाईव्ह कव्हरेज करणारी टीम हा तुम्हीच आहात सर्व, ज्यांनी तुम्ही हात वरती केला होता. श्री राघोबा देव स्टँड मध्ये तुम्ही पाहताय आज संपूर्ण भेंडकरचे समर्थक आहेत. प्रत्येकाने हात लगेच वरती केले होते. कौतुक करावं लागेल. आपल्या संघाच्या विरोधात षटकार येऊनही हात वरती केले. 38-4 या वेळचा बॉल पुन्हा एकदा बॅट निसटली आहे. चला आजचा हे शुभ संकेत आहेत, परंतु ज्या ज्या वेळेला या खेळाडूच्या हातातून बॅट सुटले संघ जिंकलाय. 3 वेळेला झालं ह्या कारणावर. हे लकी असंही असू शकतं. चला थोडीशी घाई करा, कारण प्रत्येकासाठी काही ना काहीतरी गोष्ट लकी होती. सचिन तेंडुलकर उजवा पाय मैदानाच्या आतमध्ये टाकायचा, महेंद्रसिंग धोनीने पाय आतमध्ये टाकला, पहिला वरती बघायचा, वीरेंद्र सहवाग रुमाल बांधायचा, सौरभ गांगुली रुमाल बांधायचा. प्रत्येकासाठी काहीतरी लकी असतं. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षकाला शोधून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला सहज साधा सोप्पा झेल तिथे धरणीला दान दिलाय. आजच्या दिवशी अनेक कॅचेस सुटताना आपण पाहिल्या. हा झेल पुन्हा एकदा निसटला, अर्थात जीवदान प्राप्त झालं बॅटर. जिथे आपण पाहतो सागरला एक सिंगल आली. 39-4 शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. थोडीशी घाई करा, उत्तरार्धामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला पुढे सरकला, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे इथे, फेकी अचूकरित्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठे ना कुठेतरी क्रिकेट नव्हे तर रगोरीचाही अनुभव आला असेल या खेळाडूला. सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते जिथे 40-4 शेवटचं षटक निर्णायक आणि अंतिम चेंडू शेष राहिलेला. एक बॉल येईल का फटका विशेष. 40 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, इथे हाफ आर्म पुल केला होता, जॅक केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल आले, दुहेरीचा प्रयत्न वेगाने रन्स कंप्लीट केली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला. 42-4 43चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. अर्थातच निशांत स्मृती भेंडकर या संघाच्या समोर पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर मी निरोप घेतो. आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात. पेनच्या रावेचा असणारा आवाज अक्षयजी पाटील सरांचा. थँक्यू. आपण सुबोधजी धरणे साहेबांची इथे उपस्थिती आहे. ओ ग्रेड मुख्य प्रशिक्षक आणि लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं सेंचुरी मारली, शतक झलकावले असे उत्तम दर्जाचे प्लेयर सुबोधजी दर्वे सर इथे उपस्थित आहेत. अर्थातच सरांसोबत आज या मध्य आपण पाहतोय इंटरव्हलमध्ये आपण सरांशी चर्चा करणार आहोत. तर आत्ताचं क्रिकेट आणि सर पूर्वीचं क्रिकेट आणि नवोदित आमचे होतकरू जे क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी संदेश काय असेल यावर आपण मार्गदर्शन करावं आपला मी विनंती करते. पण याच दरम्यान आपण सन्मान झालेलं फक्त सरांना विनंती असेल आपण मार्गदर्शन करावं आमच्या नवोदित क्रिकेटर्सना. अर्थात सर पूर्वीचं क्रिकेट, आत्ताचं क्रिकेट आणि आत्ताच आमचे नवीन क्रिकेटर आहेत त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन करावं विनंती करतोय. सर्वप्रथम उरण प्रीमियर लीग ह्या आयोजक केलेले सर्व जी टुर्नामेंट आहे याच्यासाठी मी या सर्व आयोजकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. त्याचबरोबर या ठिकाणी असलेली सर्व खेळाडू, इथे असलेले सगळे टीम्स, त्यांचे स्पॉन्सर्स आणि आत्ताच्या घडीमध्ये या मार्केटिंग लाईनमध्ये बघायला गेलं तर सगळे आयोजन करणं हे अतिशय कठीण काम असल्यामुळे ही जी आयोजन केलेले आहे त्याबद्दल मी सर्व संयोजकांचं खरंच मनपूर्वक मी आभार मानतो. तसं बघायला गेलं तर क्रिकेट जे आहे ते अर्थात सुरू होतं आपल्याकडे टेनिस क्रिकेटनी सुरू होतं आणि टेनिस क्रिकेट सुरू असताना, टेनिस क्रिकेट खेळत असताना हळूहळू आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे खरं म्हणजे की आजच्या घडीला क्रिकेटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे सध्याच्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या प्रोफेशनमध्ये फार कमी आहेत. आणि जर तुम्हाला क्रिकेटमध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर तुम्हाला नाईलाज असते म्हणा. अर्थात टेनिसमध्ये सुद्धा प्रोफेशनल लाईफमध्ये पैसे आहेत, नाही असं नाही, परंतु ज्या प्रमाणामध्ये कॅश रिवॉर्डिंग जी सिस्टीम जी आता जी आपले इंडियामध्ये डेव्हलप झालेली आहे त्याच्यामध्ये लेदर क्रिकेटमध्ये जे पैसे आहेत आणि लेदर क्रिकेटमध्ये जे करिअर आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणे आहेत. तुम्ही जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर अतिशय लहान वयामध्ये आपला यशस्वी जयस्वाल जो आहे तो आज वयाच्या 21व्या वर्षी आज IPL खेळतोय आणि इंडियाच्या टेस्ट आणि याच्यामध्ये सिलेक्ट झालेला मुलगा आहे. आणि त्याचं एकूण रिवॉर्डिंग आणि त्याचं एकूण कॉन्ट्रॅक्ट बघायला गेलं तर आपले सगळ्यांचे डोळे अचंबित होतात. मी फक्त एवढंच सांगू शकेल, मला 2 मिनटं इथे दिलीत बोलायला, तेवढंच मी सांगू शकेन की या मुलांनी नुसतं क्रिकेटसाठी जरी केलं तर टेनिसवरती नुसतं कॉन्सन्ट्रेट न करताना
टेनिस खेळावं, एक मजा म्हणून, एक खेळ म्हणून करावं, पण त्याच्याबरोबर सीझन क्रिकेटवरती पण तुम्ही जर लक्ष द्या आणि जिल्ह्यापासून ते स्टेट लेवलवरती तुम्ही जर निवडून गेला तर तुमचं नक्कीच चांगलं भविष्य आहे. आजच्या घडीला इतकी कॉम्पिटिशन क्रिकेटमध्ये आहे, तर त्या कॉम्पिटिशनच्या लेवलला जर आपण पुढे राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फिटनेस लेवल आपला चांगला पाहिजे. तुम्ही चांगले फिट असाल, चांगल्या प्रकारचं तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळता येईल आणि अतिशय चांगलं तुम्हाला करिअर करता येईल. मी या सर्व खेळाडूंना परत एकदा माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि परत एकदा या सगळ्या आयोजकांचे मी परत एकदा धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द समोर. धन्यवाद सर, आपण चांगलं मार्गदर्शन केलं. तर अर्थातच या दरम्यान आपण या दिवसभरामध्ये अर्थातच आपण ज्या समालोचकांचा आवाज ऐकलात, रायगड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्यातील नामांकित समालोचक म्हणून त्यांची गणना केली जाते असे जयेशजी भोसले सरांना विनंती करतोय आणि आयोजकांना विनंती करतोय की जयेशजी भोसले सरांचा आपण सन्मान करायचा आहे, ज्यांच्या अमोघ वाणीतून आज मराठीचं तंत्रशुद्ध आपण समालोचन ऐकलं. असे आमचे अर्थातच महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित समालोचक जयेशजी भोसले सरांचा सन्मान आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते केला जातोय. हा सन्मान एका कलाकाराचा केला जातोय ज्यांनी आज दिवसभरामध्ये आपल्या सर्वांची समालोचक म्हणून मन जिंकण्याचं काम केलं. अगदी तंत्रशुद्ध समालोचक आजच्या दिवसामध्ये झालं. आम्हाला देखील खूप काही शिकायला देखील मिळालं, तर त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. अर्थात आमचे दुसरे एक साथी समालोचक आजच्या दिवसातील हितेशजी म्हात्रे सरांना देखील विनंती करते आपण देखील हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांनी देखील आज या समालोचन रूपी सेवा आज या वरुण प्रीमियर लीग 2025 मध्ये त्यांची देखील आपण पाहिली. एक मराठी तंत्रशुद्ध ते देखील समालोचक आहेत, अगदी दोन्ही देखील लेजेंड समालोचक आहेत, सिनियर आमचे समालोचक. आज त्यांच्यासोबत आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं, त्याबद्दल आयोजकांचं विशेष मी धन्यवाद मानेल, कारण खूप काही दोघांकडून आज शिकायला मिळालं आणि भविष्यात त्यांचं देखील शुभ आशीर्वाद घेऊन आम्ही देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे बोलणार आहोत. याच दरम्यान अर्थातच आपण पाहतोय असुरामजी भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत बेंडकल सिंगाला. दरम्यान आज अगदी जोहे पेणवरून अक्षयजी पाटील यांचं देखील शुभागमन झालं होतं आणि त्यांच्या गोड अभोग वाणीतून खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली गेली आणि त्यांचं देखील एक छोटासा आपण मान सन्मान करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा देखील एक शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. तो सबको राष्ट्रभाषा हिंदी में यहाँ पे मैच की तरफ लेकर जाऊंगा. इस बार देखा जाए तो पहले ओवर जारी है. पहले ओवर में लगभग देखा जाए तो अलंकार तांडेल गेंदबाजी करते हुए एक विकेट यहां से गया है मैदान से बाहर. एक विकेट के नुकसान के ऊपर 1 रन महज स्कोरबोर्ड के ऊपर. लगभग देखा जाए तो पहले बल्लेबाजी करते हुए प्रियेश फ्रेंड्स क्लब के गांव ओरन टीम ने 42 रन बनाए. इस बार क्या बेहतरीन स्क्वायर ड्राइव देखने को मिला. गेंद यहाँ पे टन 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 करती हुई बाउंड्री लाइन के बाहर आता हुआ तनतनाता हुआ चौका. आराम आराम करो, इस बार ये मुकाबला है, आखिर का मुकाबला आज के दिन का. फिर से एक बार तान दिया, इस बार सामने की तरफ लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जाएगी. 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा. जुगल गरत काफी नामचीन बल्लेबाज आज भी यहाँ पे सीना तान के बल्लेबाजी करते हुए बेंडकाल टीम को जीत की कोशिश की जाएगी. वो कोशिश बरकरार है, उतनी कोशिश केगांव टीम करेगी, वो भी कोशिश जारी है क्योंकि एक तरफ से गेंदबाजी और एक तरफ से बल्लेबाजी आप देखते हुए. स्टैक इनके ऊपर दिनेश बंडा 40+ के खिलाड़ी हल्के हाथों से खेला पॉइंट की तरफ. 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा. 1 रन से धीमे से बढ़ता हुआ स्कोर स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. पहली ओवर अलंकार तांडेल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. अलंकार तांडेल इस बार गेंदबाजी करते हुए 1 विकेट ले चुके हैं. बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं. भावनेश ठाकुर जो आपने ओपनिंग में 2 बल्लेबाज देखे उसमें से एक ओपनिंग का बल्लेबाज डगआउट की तरफ जा चुका है. 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. निशान स्मृति बेंडकाल टीम का ये स्कोर है. स्ट्राइक में अभी बल्लेबाज आपको देखने को मिलेगा, जाने माने खिलाड़ी
अच्छा क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट यहाँ पे देखने को मिलता है। अच्छे गेंद के लिए रिस्पेक्ट देते हुए और खराब गेंद के लिए चौके छक्के लगाते हुए इस बार अंपायर की तरफ से मांग करते हुए रन आउट के अंपायर ने बोला कि नॉट आउट है। यहां से पहले ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर लेट निशांत स्मृति भेनकल टीम का ये स्कोर है। उनके विपक्ष में खेलती हुई प्रियेश फ्रेंड्स के गांव नागांव की ये टीम, दो टीमों के बीच यह आखिर का मुकाबला, अंतिम मुकाबला। इस अंतिम मुकाबले में दर्शकों से खचाखच भरा हुआ ये कोटनाका का मैदान दोस्तों आपको देखने को मिल रहा है। हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं और हुरन के सरधन पे चल रहे प्रतियोगिता को हुरन प्रीमियर लीग 2025 कहते हैं। काफी नामचीन ये प्रतियोगिता आप यहाँ पे सब तक के साथ देखते हुए इस बार देखा जाए तो 24 गेंदे और 35 रन की आवश्यकता हो जीतने के लिए लेट निशांत स्मृति भेनकल टीम को सब टकटकी के साथ ये मुकाबला देखते हुए कहीं मत जाइए, देखते रहिए है हुरन प्रीमियर लीग 2025 की ये प्रतियोगिता। दो खिलाड़ी जुगल गरत ऑन स्ट्राइक, लगभग 3 गेंदे खेल चुके, 6 रन यहाँ पे उनके व्यक्तिगत है। दिनेश बंडा 2 गेंदे खेल चुके, 2 रन, टोटल रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज अक्षय पाटिल, ISPL खेलने वाले ये खिलाड़ी अक्षय पाटिल तेज तर्रार गेंदबाज गेंदबाजी में आपको देखने को मिलेंगे। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज आपको दिनेश, नॉन स्ट्राइक में दिनेश बंडा, स्ट्राइक में आपको जुगल घरत, काफी नामचीन खिलाड़ी। अच्छी गेंद यहाँ पे ब्लॉक ऑन में गेंद डालते हुए गेंद को मोड़ दिया लॉन्ग ऑफ दायरे में, 1 रन यहां से मुकम्मल किया। धीरे धीरे से स्कोर को बढ़ाया जा रहा है, यहां से साझेदारी पनपती हुई दोनों खिलाड़ियों में। एक तरफ दिनेश बंडा, दूसरी तरफ जुगल घरत। 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली कुछ गेंदे 34 रन की आवश्यकता होगी। इस बार बड़ा शॉट ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ 1 बाउंस गेंद को पकड़ा जाएगा, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। एक रन से स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है। जिस तरह से बूंद बूंद से सागर बनता है ना, उस तरह से यहाँ पे एक रन से 43 रन बनाने की यहाँ पे कोशिश की जा रही है। 10 रन हो चुके 1 विकेट के नुकसान के ऊपर। अच्छा यहाँ पे स्क्वायर ड्राइव देखने को मिला, यहाँ पे फील्डर के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ा चौका, आता हुआ टन टन। भाई ये आंखों से वार नहीं करता है, बल्ले से वार करता है, इसलिए ठोका चौका। अच्छी गेंद इस बार ऑन ड्राइव किया, गेंद यहाँ पे शॉट मिड विकेट में देखी जाएगी। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। 1 रन यहाँ से मुकम्मल करते हुए टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 15 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 12 रन व्यक्तिगत जुगल घरत खेल रहा है, दिनेश बंडा व्यक्तिगत 3 रनों के ऊपर अपना योगदान देते हुए। अच्छी गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई ऑन ड्राइव किया, यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ फील्डर तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे रन की कोशिश, दूसरी भी रन यहाँ से पूरी करती हुई। चीती की चाल, बाज की नजर, बाजीराव के तलवार के ऊपर संदेह नहीं करते ना, वैसे दोनों खिलाड़ियों के रन इन बिटवीन द विकेट के ऊपर संदेह नहीं करते। क्या तेज तर्रार यहाँ पे रन मुकम्मल करते हुए। इस बार जुगल घरत काफी अच्छी सेंसिबल क्रिकेट खेलता हुआ, कैलकुलेटेड क्रिकेट खेलता हुआ। उनको मालूम है किस वक्त हमें हार्ड हिटिंग करनी है, किस वक्त हमें यहाँ पे धीमे से बल्लेबाजी करनी है। अच्छी क्रिकेट, लेकिन ये सेंसिबल क्रिकेट के चक्कर में टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, चक्कर में दिखी ये गेंद, और चक्कर में जो गेंद होती है ना उसके ऊपर नंबर नहीं भाई होता है, डॉट गेंद होता है। इस बार 2 ओवर का खेल होते हुए 17 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आने वाले 18 गेंदे जीतने के लिए 26 रन की आवश्यकता होगी। लेट निशांत स्मृति भेनकल टीम को 18 गेंदे 26 रन टक
टकटकी के साथ सभी दर्शक यहाँ पे जुड़ चुके हैं। दर्शकों से खचाखच भरा हुआ ये कोट नाका का मैदान लुत्फ उठाते हुए यूपीएल 2025 की ये जानदार शानदार ये प्रतियोगिता, ब्यूटीफुल कलरफुल ये प्रतियोगिता, सब लोग यहाँ पे टकटकी के साथ देखते हुए आज के दिन का लास्ट का मुकाबला, आखिर का मुकाबला लेट निशान स्मृति भेंटकाल बनाम प्रियेश फ्रेंड्स के गांव नागांव की ये टीम इस बार 18 गेंदे 26 रन की आवश्यकता होगी। यहाँ पे मैदान के ऊपर हलचलें काफी तेजी से बढ़ती हुई, क्योंकि 18 गेंदे 26 रन की आवश्यकता होगी। लॉन्ग ऑन खाउ कॉर्नर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट की तरफ यहाँ पे 5 फील्डर दायरे के बाहर और एक फील्डर देखा जाए तो यहाँ पे थर्ड मैन क्षेत्र में लगाया गया है। जुगल घरत को यहाँ पे इस फील्डिंग के माध्यम से पकड़ने की कोशिश की जाएगी, लेकिन ये कोशिश कितनी कामयाब होगी। यहाँ पे बल्ले का महिम सा किनारा, विकेट नंबर 2 चारों का ने चित किया और यहाँ पे जुगल घरत जाएंगे मैदान से बाहर। जुगल घरत को ये अलंकार तांडेल बोलता हुआ, भाई कभी खुशी कभी गम, तुम में दम तो हम भी नहीं है कम। क्या बेहतरीन गेंदबाजी की, शॉट ऑफ लेन गेंदबाजी, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त किया, बल्ले का महिम सा किनारा, विकेट कीपर के दस्तानों में यहां से विकेट का पतन हुआ। विकेट नंबर 2 मैदान से बाहर, 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर यहां से आने वाली गेंदें होगी 17 और रन चाहिए 26। 17 का खतरा कौन सी टीम के ऊपर मंडराएगा आने वाले वक्त में पता चलेगा। कहीं मत जाइए, देखते रहिए यूपीएल 2025 की ये प्रतियोगिता। बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज आ चुके हैं। निखिल घरत, बूम बूम माटा की तरह बॉडी दिख रही है इसकी, लगाएगा चौका, लगाइए छक्का, आने वाले वक्त में आपको पता चलेगा। लेकिन अलंकार तांडेल क्या गेंदबाजी कर रहे हैं, जुगल घरत जैसे नामचीन बल्लेबाज को आउट किया शॉट ऑफ लेन की गेंदबाजी करते हुए। इस बार फिर से एक बार मैदान के ऊपर देखा जाए तो यहाँ पे हलचलें बढ़ती हुई, फील्डिंग में परिवर्तन यहाँ पे देखने को मिल रहा है। जिस तरह से देखा जाएगा तो इस बार फील्डिंग में परिवर्तन लाया गया है, यहाँ पे बल्लेबाज चेंज हुआ, फील्डिंग भी चेंज। लॉन्ग ऑन खाउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ अभी तक फील्डर तैनात नहीं किया गया है, देखना होगा। अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई कान के लेवल से टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। ये डर है दोस्तों, बाउंसर का अटैक करते हुए, अटैकिंग क्रिकेट खेलते हुए, अटैकिंग फील्डिंग में देखने को मिल रहे माली सर। यहाँ पे देखा जाए तो फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, यहाँ पे देखा जाए तो एक गली भी है, लेग गली भी लगाई गई है। इस बार सफल करके खेलने की कोशिश की थी, लेग गली में गेंद को रोका गया। 1 रन लिया जाएगा कि नहीं लिया जाएगा, इस बार आओ देखा ना ताओ, रन लेने की कोशिश की और ये बल्लेबाज यहां से रन आउट के तौर पर ढेर हो चुके। तीसरा बल्लेबाज यहां जाएगा खिलाड़ी कक्ष में और 17 रन। देखो टिप्पा खाने के बाद किस तरह से अंदर की तरफ गेंद आती हुई, गेंद हरकत कर रही है ना, तभी तो इस गेंदबाज को बरकत मिलती हुई। विकेट नंबर 3 मैदान से बाहर। आज के दिन में चर्चा होगी अलंकार तांडेल की। पिछले मैच में 1 रन दिया था, 1 विकेट लेके। इस बार टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती थी, एलबीडब्ल्यू की लाउड अपील करते हुए, अंपायर से मांग करते हुए, लेकिन अंपायर ने देखा जो इम्पैक्ट है वो विकेटों के अंदर नहीं है। इसका मतलब यहाँ पे नॉट आउट करा दिया। हमारे दीपक जी पाटिल काफी जाने माने अंपायर, उनकी तरफ से नॉट आउट का इशारा आते हुए। ज्यादा वक्त मत लो भाई, चलो क्रिकेट चालू करो, क्योंकि वो सूरज अभी डूबेगा,
वो सूरज के ऊपर नाराज होके नहीं चलेगा आपको, क्योंकि वो सूरज देव नहीं होते तो आकाश का कलर नहीं मालूम होता, और छत्रपति शिवाजी महाराज न होते तो हमें हिंदू धर्म का अर्थ पता नहीं होता। तो ऐसे दोनों ही महान हस्ती को यहाँ से अभिवादन किया जाएगा। चलते इस मुकाबले की और टकटकी के साथ ये मुकाबला देखते हुए। इस बार रिवर्स स्विच हिट किया यहाँ पे, ये भाई ये है उरन का फेमस कोट नाका। बल्लेबाज को मिला यूपीएल खेलने का मौका और जड़ा चौका। डीजे ठोक उनको मालूम है, क्योंकि उनके बल्लेबाज ने ठोका चौका। ये जीत के करीब ले जाने वाला चौका था भाई, क्योंकि अभी आने वाली कुछ चंद गेंदे 21 रन की आवश्यकता होगी। यहाँ से 13 गेंदे 21 की आवश्यकता। अच्छी गेंद, जड़ में गेंदबाजी। मैं तो तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज की, जिस तरह से इसकी पहली वाली गेंद थी वो शॉर्ट ऑफ लेन थी, और ये वाली गेंद जड़ में गेंदबाजी की। ये तो दोस्तों अच्छी गेंदबाजी की सिग्नेचर है, और अच्छी गेंदबाजी करते हुए 90 तुली गेंदबाजी कहा जाता है इसको। सटीक लाइन लेंथ के ऊपर गेंदबाजी करते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद यहाँ से टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर होगी 23 रन, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। आने वाली यहाँ से 12 गेंदे 20 रन की आवश्यकता। यहाँ पे ड्रिंक्स ब्रेक हो चुका है, कहीं मत जाइए, देखते रहिए यूपीएल 2025 की ये प्रतियोगिता। हम लेंगे छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार सुनेंगे हमारे मैडी डीजे का संगीत। आता आमच्याकडे 2-3 फोटोवाले होते, साला जायचे जिम मध्ये, हा पट्टा ताण तो पट्टा ताण, 1.5 तास बसून सराव करणार, नंतर झाला गाडीवर जाऊन बर्गर खाना, पिझ्झा खा, काय झाट पोटात जाईल। उद्या दशरथ पाटीलचा आवाज तुम्ही सुनणार आहात। यहाँ से हमारे दशरथ जी पाटिल काफी अलग ही तकनीक से वो कमेंट्री करते हैं, तो उनका आवाज आपको कल के दिन में सुनने को मिलेगा। अमित जी मात्रे उनके साथ होंगे। हमारे सिद्धू पाजी, उनको कहा जाता है जूनियर सिद्धू पाजी, हमारे पेन विभाग के और रायगढ़ डिस्ट्रिक्ट के, मैं तो कहूंगा जूनियर सिद्धू पाजी, अमित जी मात्रे और दशरथ जी पाटिल की जोड़ी आपको कल के दिन में सुनने को मिलेगी। इस वक्त देखा जाए तो 12 गेंदे 20 रन की आवश्यकता होगी। काफी रफ एंड टफ ये मुकाबला है, कहीं मत जाइए, हिलो मत, क्योंकि ये मुकाबला दोस्तों यूपीएल 2025 का है। 23 रन, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। यहाँ से बल्लेबाज साहिल पाटिल 5 रन बना चुके हैं, और दिनेश बंडा 5 रन बना के अभी तक व्यक्तिगत पारी को संभालते हुए, अपनी टीम को संभालते हुए। नए गेंदबाज यहाँ पे आ चुके हैं गेंदबाजी मार के ऊपर। दीपेश नाइक, जिस दीपेश नाइक ने पिछला मुकाबला जितवाया था एक छक्का मार के, वही दीपेश पानी यहाँ से नाइक गेंदबाजी मार के ऊपर देखने को मिलेंगे। 12 गेंदे। इस बार ये कोटनाका का ही गेंदबाज है, होम ग्राउंड है, और इस होम ग्राउंड का काफी इस्तेमाल किया और टीम को जितवाया। आज के दिन के आखिर के इस मैच में लेके आए टीम को, वही यहाँ पे नायक देखने को मिलेंगे हमको, दीपेश। इस बार गेंद अंदर, डंडा बाहर, होगी तेरी डांडी गुल। यहाँ पे दिनेश नाइक पावरफुल। करते हुए ये दीपेश नाइक, खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरा खून, नीचे धरती ऊपर आसमां, बीच में इस बार दीपेश नाइक का ये जुनून गेंदबाजी में आप देखते हुए दोस्तों, जिस तरह से टिप्पा खाने के बाद अंदर बाहर ये चक्कर में बल्लेबाज को ढेर किया। विकेट नंबर यहां से 4 डाउन होता हुआ, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 23 रन स्कोर बोर्ड के ऊपर। यहां से आने वाली 11 गेंदे 20 रन। कौन जीतेगा मुकाबला, भेंटकल केगांव या नागांव, कौन जीतेगा मुकाबला आने वाले वक्त में पता चलेगा, क्योंकि यहां से 11 गेंदे जीतने के लिए रन चाहिए 20 रन 11 गेंदे। टकटकी के साथ सभी ये मुकाबला देखते हुए, रोमांच लेते हुए, इस आनंद लेते हुए इस प्रतियोगिता का, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये कोटनाका का मैदान। तारीफ करना चाहूंगा दर्शकों की, इतने मात्रा में आज ये दर्शक यहाँ पर प्रतियोगिता में आते हुए।
इस बार कवर के ऊपर से गेंद को ताना, 1 बाउंस 2 बाउंस, गेंद जाएगी क्या? इस बार गेंद बाउंड्री के बाहर। ये भाई है भेंडकल का कोट नाका और बल्लेबाज ने लगाई है चौका, आता हुआ। आइए अतिथि कक्ष में आपका तहे दिल से स्वागत है। श्रीकांत जी पाटिल बोकरवीड़ा, काफी रोमांचक मैच। श्रीकांत जी पाटिल अभी अतिथि कक्ष में से ये मैच देखने वाले हैं। देखो दोस्तों, जहां तक शुरुआत हुई 12 गेंद 20 रन, अभी यहाँ पे देखने को मिलेंगे आपको 10 गेंदे और 16 रन की आवश्यकता होगी। बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करते हुए एक तरफ देखा जाए तो मच्छिंद्र भोईर और दूसरी तरफ देखा जाए तो दिनेश पंडा 6 गेंदे खेल चुके हैं, 5 रन बना चुके हैं। 40 प्लस के एक खिलाड़ी उनके साथ जुड़े हुए मच्छिंद्र भोईर अभी आए चौका यहाँ पे दागा, चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज की है, अंजाम अभी बाकी है। ये दोस्तों क्रिकेट का डर है, प्रेशर है दोस्तों। ये इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, यहाँ पे दिशा से भटके और वाइट पे जाके अटके, अंपायर ने बाजुएं खोली, बता दिया कि ये वाइट है। 10 गेंदे 15 रन की आवश्यकता। रोमांचक मुकाबला, हाफ टैंकर की गेंद, स्लोअर गेंद। इस बार वेरिएशन देखने को मिला बल्लेबाज से। इस तरह से देखा जाए तो इन स्पिन करने की यहाँ पे गेंदबाज ने कोशिश की, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद अंदर बाहर चक्कर में डालती हुए बल्लेबाज को। यहाँ पे हमारे साथी कमेंटेटर उमंग जी, वो भी यहाँ पे लुत्फ उठाते हुए इस मैच का, काफी टेंशन में है वो। इस बार अच्छा शॉट ऑफ द डे, इस बार लॉफ्टेड कवर ड्राइव, गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, आता हुआ तन करता हुआ चौका। यूपीएल 2025 का डीजे ठोको। ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ा चौका। इस बार देखा जाए तो जीत के करीब ले जाने वाला ये चौका है। 8 गेंदे 11 रन की आवश्यकता होगी यहां से जीतने के लिए। इस बार तेज तर्रार गेंदबाज दीपेश नाइक गेंदबाजी में आपको देखने को मिलेंगे, अंदर बाहर करने वाली गेंद डालते हुए, लेकिन उसका प्रत्युत्तर देते हुए दोनों ही बल्लेबाज, उनकी भी तारीफ करना चाहूंगा। फुलटॉस गेंद मौका दिया था, लेकिन अंपायर की उंगली आसमान की तरफ। LBW 1774 में अंतरराष्ट्रीय क्रिकेट में ये रूल आया और इस रूल को देखा जाए तो अंपायर ने उंगली खड़ी की और बल्लेबाज को बोला आप चलिए जाइए। और दीपेश नाइक पीछे लगा है सामने वाली टीम के, वो बोला है छोड़ेंगे नहीं मैच। 9 रन दे चुका है, अभी तक 1 ओवर चालू है उनका, 5 गेंदे हो चुके, 2 विकेटों का पतन कर चुका है। काफी अच्छी काबिल तारीफ गेंदबाजी करते हुए होम ग्राउंड के ऊपर, खून में तेरे मिट्टी, मिट्टी में तेरे खून, ऊपर यहाँ पे आसमान, नीचे धरती और बीच में इस बार इस दीपेश नाइक का जुनून गेंदबाजी में आप देखते हुए, काफी लाजवाब गेंदबाजी करते हुए कम बैक करता हुआ ये गेंदबाज। 7 गेंदे और जीतने के लिए 11 रन की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान के ऊपर तनिष खरत। हर एक छक्के के लिए 500 रुपए की धनराशि दी जाएगी, 2 छक्के चाहिए। अरे बाप रे बाप, इस बार गेंद चली, पम पम पम, छक्का लगा, तारा रन। से है मुकाबला दोस्तों, देखो रफ एंड टफ मुकाबला। अभी 6 गेंदे 5 रन की
यहाँ से आवश्यकता होगी। लेट निशांत स्मृति भेंडखाल टीम, उनके विपक्ष में प्रियेश फ्रेंड्स के गांव नागांव की ये टीम। ये मुकाबला भी रुका हुआ है। यहाँ से 6 गेंदे 5 रन की आवश्यकता। दर्शकों से खचाखच भरा हुआ ये कोटनाका का मैदान लुत्फ उठाते हुए, आनंद उठाते हुए यूपीएल 2025 का सीजन 4 है। सीजन 3 में इतने मात्रा में दर्शक नहीं थे, लेकिन इस सीजन 4 में यहाँ पे दर्शक देखो दोस्तों, चीटी को घूमने का यहाँ पे फ्रीडम नहीं है। इतनी पब्लिक यहाँ पे देखने को मिल रही है, ऑडियंस यहाँ पे देखने को मिल रही है। राजेंद्र गरज सर देख रहे हैं कितनी पब्लिक है। 6 गेंदे और 5 रन की आवश्यकता। स्ट्राइक इन में बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे दिनेश बंडा, 40 प्लस के नामचीन खिलाड़ी। नॉन स्ट्राइक में तनिष गरज, जिनको 500 रुपए की धनराशि मिली अभी छक्के के बदौलत। छह गेंदे 5 रन की आवश्यकता। गेंदबाजी में विशाल पाटिल। अच्छी गेंद देखो, सेंसेबल क्रिकेट देखने को मिला, हल्के से कट किया। यहाँ पे फर्स्ट स्लिप में गेंद को रोका गया। 1 रन यहाँ से मुकम्मल की जाएगी। स्कोर यहाँ से देखने को मिलेगा 39 रन। आने वाली 5 गेंदे 4 रन की आवश्यकता होगी। गेंदों में और यहाँ पे रनों में जो फासला है वो 1 का है। वो फासला बढ़ेगा या कम होगा, ये देखते हैं इस यूपीएल के आखिर के आज के दिन के मैच में। अच्छी तेज तर्रार गेंद देखो, एवरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन। 4 गेंदे और 4 रन की आवश्यकता। विशाल पाटिल तेज तर्रार गेंदबाजी करते हुए यहाँ पे देखने को मिल रहा है। 4 गेंदे 4 रन की आवश्यकता। गेंदों में रनों में फासला नहीं है, इक्वल है। देखना होगा कौन जीतेगा ये मुकाबला। अंपायर वहां पे फैसला देंगे, आप चिल्लाओ मत। उनके पास तजुर्बा है, अनुभव है, और अनुभव के साथ वहां पे स्टैंडिंग अंपायर आज देखते हुए दीपक जी पाटिल, उनके साथ हमारे राजेंद्र जी घरत यहाँ पे अच्छी अंपायरिंग करते हुए। मुख्य अंपायर दीपक जी पाटिल, यहाँ पे स्कोर लेग अंपायर के तौर पर डटे हुए राजेंद्र जी घरत। नवा सेवा विशाल पाटिल, 4 गेंदे 4 रन की आवश्यकता। यहाँ पे बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, डाउन द ग्राउंड ये शॉट खेला, शॉट कवर में गेंद को रोका गया। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। 3 गेंदे 3 रन की आवश्यकता। काफी हाई वोल्टेज ये मुकाबला, कौन जीतेगा मुकाबला, कौन हारेगा ये तो दोस्तों पता नहीं, क्योंकि अभी तक 3 गेंदे शेष है, 3 रन की आवश्यकता है। अद्भुत ये मुकाबला, अंतिम मुकाबला। इस बार कट किया, गेंद यहाँ पे बाउंड्री के बाहर जाती हुई, ये आता हुआ विनिंग चौका बल्लेबाज के बल्ले से। दोनों ही टीम को मुबारकबाद देना चाहूंगा, धन्यवाद कहना चाहूंगा। सभी दर्शकों को अच्छा क्रिकेट दिखाया। आउट होता है निश्चित